तर आज आपल्या शॉपला पूर्णपणे 6 महिने पूर्ण झालेले आहेत. हे मला तुम्हाला सांगायचं होतं, कारण तुम्ही माझी एक फॅमिली आहात आणि थोडी फॅमिली आपली आता वाढत चाललेली आहे. हे बघून पण मला खरंच छान वाटते. आणि मला हे गोष्ट तुम्हाला सांगायची होती की 17 नोव्हेंबरला आपण आपलं शॉप चालू केलं होतं आणि आज 17 मे म्हणजे कंप्लीट 6 महिने आज पूर्ण झालेत आपल्याला आपलं शॉप चालू करून. आणि एवढ्या दिवसात छोट्या मोठ्या गोष्टी जरा मला लक्षात यायला लागल्या की व्यवसायात पडल्यानंतर काय काय गोष्टी असतात. या गोष्टी मला निदर्शनास येतात किंवा मला असं वाटतं की तुम्हाला कळायला पाहिजे. त्या वेगवेगळे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. पण नवीन उद्योजक आणि नवीन व्यवसाय सुरू करायचा विचार करतात ते त्यांना एक छोटीशी गोष्ट सांगायची जी माझ्या निदर्शनास आली एवढ्या दिवसात की आपल्या जवळच्या आणि आजूबाजूच्या लोकांना ग्राह्य धरून व्यवसाय कधीच सुरू करू नका. म्हणजे मला पर्सनल एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो की मी पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत असा कधीच विचार केला नाही की माझ्या शेजारचा हा व्यक्ती माझ्याकडे काही येत नाहीये, तो व्यक्ती माझ्याकडे काही येत नाहीये, हा एकदा चालता परत काही येत नाही. अजिबात असा विचार केला नाही मी. आपण आपली क्वालिटी व्यवस्थित देत राहायची आणि आपले लॉयल कस्टमर जे तुम्ही आहात ते कायम आपल्याकडे येत राहतात. जर आपलं काही चुकत असेल ना तर ते आपल्याला एकदम व्यवस्थित सांगतात आणि ते आपल्याला लक्षात येतं. कारण की चांगल्या भावनेने सांगितलेली गोष्ट आणि टोमणे मारायची गोष्ट आणि खाली पाडण्यासाठी किंवा चुकीचं करण्यासाठी सांगितलेली गोष्ट ही लक्षात येते लगेच. तर मला तुम्हाला हेच सांगायचं की शेजारचे पाजारचे आजूबाजूचे हे आपल्याकडे येतील, आपल्या व्यवसायाला प्रोत्साहन देतील, मदत करतील असा विचार करू नका. सगळेच असे नसतात. काही लोक येतात जातात, तुमच्याकडे येतील जातील. पण मॅक्सिमम वेळेस असं तुम्ही मॅक्सिमम वेळेस असं होतं की आपल्याला वाटतं हा शेजारचा व्यक्ती माझ्याकडे काय येत नाहीये. त्याचा विचार अजिबात करत बसू नका. ही छोटीशी गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. कारण की आपल्या जवळचे किंवा शेजारच्यांच्यावर डिपेंड राहू नका आणि तुमची क्वालिटी घेऊन तुम्ही प्रिपरेशन करत राहा. काही लोक येतील तुमच्या जवळचे खातीला नंतर म्हणतील की चांगलं नव्हतं, असं नव्हतं किंवा कपडा चांगला नव्हता, ह्याच्याकडे हे क्वालिटी चांगली नाही. पण तुम्हाला येऊन ते सांगणार नाही काय करायला पाहिजे तुम्ही प्रिपेअर व्हायला. कसं तुम्ही करून पुढे जाऊ शकता का, कारण तुम्ही पुढे गेलेले त्यांना कधी सहन होणार नाही. या गोष्टीमुळे आजूबाजूच्या कुठल्याच व्यक्तीचा विचार करू नका. आपल्या लॉयल कस्टमरकडे लक्ष द्या आणि आपले लॉयल कस्टमर्स आहेत जे आपल्याला पुढे घेऊन जातील. हे लक्षात राहा.